हे बघताय हे नेमकं काय? इथे कुठेतरी एंट्री पडली आहे 24,782 रिअल टाइम मार्केटमधला चार्ट आहे. आज हाय बघा इथे 14:33 ला लागलेला हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी आहे बरं काही प्रेडिक्ट करायला सगळ्यात अवघड असलेली गोष्ट म्हणजे निफ्टी, आणि आपण त्याला लिटरली त्याचे टार्गेट प्रेडिक्ट करतोय. हे काय आहे? हा एक इंडिकेटर आहे. इंडिकेटरचा अर्थ काय असतं? एखादी गोष्ट इंडिकेट करणे, दाखवणे. आपण जे इंडिकेटर बघतो ना हे चार्ट बरोबर हलत असतात. चार्ट हलायला लागला की इंडिकेटर त्याचं टार्गेट हलायला लागतात. कुठेतरी बाय, कुठेतरी सेल, चित्र विचित्र कॉम्प्लेक्स इंडिकेटर ह्या गोष्टी बाजूला सारून ही एक भन्नाट कल्पना आपल्याकडे आहे. हा आहे स्कॅल्पिंग झोन इंडिकेटर. स्कॅल्पिंग म्हणजे काय? मला ना छोटे छोटे टार्गेट अचीव करायचे आहेत. मार्केटमध्ये मोठे टार्गेट अचीव करायला गेलं की मार्केट कोणाचंच नसतं. हे मार्केट नसतं बायरचं, हे नसतं सेलरचं. असं नाहीये की सेलर खूप कमवतात, बायर कमवत नाहीत. होतो, दोघांचाही लॉस होतो. तुम्ही प्रेडिक्शन कुठल्या दृष्टीने करताय त्या दृष्टीने मार्केटमध्ये किती वेळ टिकाल हे ठरतं. बरोबर? ह्या गोष्टीसाठी मूर्त म्हणजे आपण मनुष्य ज्यांना संवेदना आहेत ही लोक फ्लक्च्युएट होत असतात. अमूर्त म्हणजे काही सॉफ्टवेअरच्या असलेल्या गोष्टी आहेत ना ह्या फ्लक्च्युएट होत नाहीत का तर यांना भावना नसतात. भावना हा मार्केटमध्ये लॉस करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तो बाजूला ठेवायचा आहे. तर त्यासाठी हे इंडिकेटर कामाला येतात. इथे एंट्री प्राइस दाखवली आहे 24,782.45 समथिंग. याच्यावरती या कॅन्डल पडतायत. ह्या कॅन्डल एंट्रीला फोडून टार्गेटकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. याचा अर्थ काय? हे जे मार्केट आहे ना हे मार्केट वरती जाते. वरती जाण्यालाच आपण कॉलचे प्रीमियम वाढणारं मार्केट असं म्हणू शकतो. ओके, ह्या पॉसिबिलिटीज झाल्या. सध्या इथे काय चाललंय? निफ्टीचा फ्युचरचा चार्ट म्हणजे स्वतः निफ्टीचा चार्ट हा वर जातोय. हा बघा, हा इथून आहे ना वर जायचा प्रयत्न करतोय. इथे कॅन्डल टाकतोय. आपल्यापैकी भरपूरशी लोक आहेत ना मार्केटला प्रेडिक्ट करण्यासाठी कॅन्डलचा वापर करतात. त्यांना काय वाटतं माहितीये का? मला वेगवेगळे कॅन्डलचे टाईप प्रकार माहिती आहेत आणि त्याच्यावर मी मार्केटला प्रेडिक्ट करतो. हा असलेला मार्केटमधला प्रचलित सर्वात अव्वल दर्जाचा बावळटपणा आहे की मला कॅन्डल माहिती आहेत. एक डोजी पडली की बदलणार, हॅमर पडला की मार्केटचा ट्रेंड बदलणार. जर का कॅन्डलवरून मार्केट ठरलं असतं तर प्रत्येक चाळीमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये 1 ते 2 करोडपती असते. करोडपती राहू द्या बाजूला, 1 ते 2 रोडपती मात्र नक्की आहेत. हे कुठून झालेत? कॅन्डलच्या नादाने झालेत. लोक काय करतात की प्रत्येक ठिकाणी आहे ना काहीतरी आपल्या नियमात मार्केटला बसवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इथून वर आलं कारण इथे 1, 2, 3 रेड कॅन्डल पडल्या होत्या ज्या एकमेकांच्या वर झाल्या होत्या क्लोजिंग म्हणून वर गेलं. इथून खाली आलं कारण असं तुम्ही स्वतःच्या नियमात मार्केटला बसवायला बघता. आणि इथे काय आहे? इथे काही नियम स्वतःच दिलेले आहेत. हे आम्ही काही स्क्रिप्टिंग तयार करून आमच्या डोक्यातल्या कल्पना स्क्रिप्ट करून त्या लावून त्याचा ट्राय एरर आणि भरपूर साऱ्या प्रकारे टेस्टिंग करून हा एक सिद्ध पद्धतीचा इंडिकेटर तयार केलाय. हा एंट्री स्थिर ठेवतो. याचे टार्गेट स्थिर असतात, बदलत असतात. कॅन्डल मी मगासपासून बोलतोय तेव्हापासून याची एंट्री 24,782.45 स्थिर आहे. बदलत आहेत त्या कॅन्डल. बोलता बोलता हा टार्गेटकडे चालला सुद्धा. मी काय म्हणतोय? याचं टार्गेट एंट्री हे मिळो न मिळो एंट्रीच्या आसपास एंट्री टाका. टार्गेटच्या आसपास कुठेतरी हिट करा, बुक करा, बाहेर पडा. फ्युचरमध्ये ह्या निफ्टीच्या फ्युचरमध्ये तुम्हाला आता मला वाटतं 82 पासून 90 पर्यंत 8-10 पॉईंट सहज मिळाले असते. फ्युचरचे 10 पॉईंट म्हणजे किती रुपये होतात बघा, तुम्हीच ठरवा आता. ओके, हे मार्केट वर जात आहे. हे इंडिकेशन तुम्हाला कळलं. मार्केटची दिशा ठरवायची म्हणजे मार्केटचं डायरेक्शन ठरवायचं आणि मार्केटच्या लेवल ठरवायच्या. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लेवल हा स्वतः काढून देतो. डायरेक्शन तुम्ही असं चुटकीसरशी एकदम सहज अनुमान काढू शकता. कसं तुम्हाला सांगतो. इथे आहे ना, इथे वरती मार्केटच्या वरती इथे आहेत ना हे मिनिट्स दिलेले असतात. याच्यामध्ये आम्ही 1, 3, 5 आणि 15 ह्या मिनिटांना स्टार केलंय. 1 मिनिटामध्ये आपला इंडिकेटर वरच्या दिशेने म्हणजे बायच्या साईडला जाणारं हे मार्केट दाखवतं. हे बघा, हे मार्केट दाखवतंय 1 मिनिटात. 3 मिनिटात हे कुठे जात आहे? 3 मिनिटामध्ये हे मार्केट परत वर जाण्याचीच दिशा दाखवत आहे. म्हणजे मार्केटला 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा वरच जायचं आहे. टाइम फ्रेम गोष्ट माहिती आहे ना? टाइम फ्रेम ही वेगवेगळी गोष्ट असते. हा आरसा आहे. आरशात समोर उभा असलेल्या माणसाला आरसा तसा दिसतो. तिरका उभा असलेल्या माणसाला आरसात जे दिसतं आणि दुसरीकडे तिरका असलेल्या माणसाला आरशात जे दिसतं ह्या तिन्ही इमेज वेगवेगळे असतात. त्यांना त्यांच्या दृष्टी परस्वे त्या दृष्टिकोनातून त्या इमेज दिसतात. तसंच हे टाइम फ्रेम आहे. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम ज्या गोष्टी दाखवतो का 3 मिनिटाची टाइम फ्रेम तेच दाखवतं का? 5 मिनिटाची टाइम फ्रेम हे काय दाखवतंय? 5 मिनिटाची टाइम फ्रेम मार्केटला खाली जाण्याविषयी प्रिडिक्शन करताय आणि पुढे 15 मिनिटाची टाइम फ्रेम हे सुद्धा मार्केटला वर जाण्याविषयी टाइम फ्रेम करताय. म्हणजे 4 वेगवेगळ्या टाइम फ्रेम बघितल्या पैकी मेजॉरिटी टाइम फ्रेम सांगतायत की हा ही निफ्टी आहे ही वर जाण्याविषयी प्रयत्न करेल असं आपल्याला आपल्या इंडिकेटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर कळतंय.
आपण 1 मिनिटाचा टाइम फ्रेम लावतो सकृत दर्शनी, जिथे आपल्याला ते ट्रेड घेता येतात. मगाशी जे वर जाणारी निफ्टी होती आता ती परत खाली जाताना दाखवतोय. म्हणजे काय, डायरेक्शन बदललं की आपला इंडिकेटर डायरेक्शन बदलून दाखवतो की ह्या डायरेक्शनला काय आहे, पुढच्या डायरेक्शनला काय आहे. जेणेकरून होतं काय, गेला तर प्रॉफिट जाईल, कॅपिटल आपलं जात नाही. आता याने काय केलं, याने दाखवलं की बाबा इथून तो परत खाली येतोय, त्याचे टार्गेट खालचे आहेत, वरचं टार्गेट घेऊन बसू नका. वरचं टार्गेट घेऊन बसाल, हातचं पण घालवून बसाल. त्यामुळे हा इंडिकेटर समोर तुमच्या सेटअपवर लावून जर तुम्ही ट्रेडिंगला बसलात तर तुम्हाला नेक्स्ट लेवल दृष्टी प्राप्त होईल. म्हणजे तो संजय नव्हतं का, धृतराष्ट्राला महाभारतात जे काय घडतंय ते सांगणारा, असा संजयच म्हणावा लागेल. हा इथे बसतोय आणि काय निफ्टीत चाललंय ते सांगतो. 1 मिनिटावरतीच स्कॅल्पिंग करायचं असतं, पण 1 मिनिटावरती स्कॅल्पिंग करण्यासाठी त्याचं कन्फर्मेशन हे 5 आणि 15 मिनिटावरून घ्यायचं असतं. कारण कसं आहे माहितीये का, 1 आणि 3 मिनिटाला ट्रेडिंग होत नाही. हा वेडपटपणा की 1 आणि 3 मिनिटाला ट्रेडिंग होते. ट्रेडिंग हे मोठ्या टाइम फ्रेमवर होते, 10, 15, 20 मिनिटं, 30 मिनिटं. हे जे कॅन्डल्स आहेत ना, याच्यावरती खरी ट्रेडिंग होते. 1 आणि 3 मिनिटाला सगळे स्ट्रॅटेजी लागतात किंवा सगळे स्ट्रॅटेजी लागत नाहीत. ऍक्च्युली 15 मिनिटाचे कॅन्डल काय सांगतायत त्याच्या अन्वये, म्हणजे त्याच्या दिशेने जर का तुम्ही 1 आणि 3 मिनिटावरती ट्रेडिंग करताय तर तुम्ही यशस्वी ट्रेडर बनू शकाल. तुम्ही ट्रेडिंगच्या लाईनला पॅरलल जाताय. बघा इथे 3 मिनिटं वर जाणारं मार्केट दाखवत आहे, 5 मिनिटं खाली जाणारं मार्केट दाखवत आहे, 15 मिनिटं परत कुठेतरी वर जाणारं मार्केट दाखवत आहे. इथे एक वाक्यता नाहीये. टाइम फ्रेममध्ये एक वाक्यता नसेल तर अशा मार्केटमध्ये उतरायचं नाही. प्रॉफिट कमी आणि लॉस मात्र भरमसाठ अशामध्ये होतो. कारण आपण ऑप्शन ट्रेडर आहोत, आपण फ्युचरमध्ये ट्रेड करत नाही. एवढे पैसे आपल्याकडे नाहीच आहेत. एवढे पैसे जर आपल्याकडे असतो तर आपण मजबूत कॅपिटलवरती मजबूत कार्यक्रम केला असता आणि मोठ्या कॅपिटलवर मोठा लॉस केला असता. असं काही नाही झालेलं आहे. त्यामुळे बघा आता हेच दृश्य मी तुम्हाला ऑप्शन्समध्ये काय झालं असेल दाखवतो. हे ट्रेडिंग व्ह्यू आहे. ट्रेडिंग व्ह्यूवरती आपला हा इंडिकेटर लागतो. ॲक्च्युली ट्रेडिंग व्ह्यूच्या मेन मदर पेरेंट ह्याच्यावरती म्हणजे क्रोमवरती ट्रेडिंग व्ह्यू जाऊन त्या ट्रेडिंग व्ह्यूच्या सेटअपवर हा इंडिकेटर लागतो. तुमच्या मोबाईलवर जे ट्रेडिंग व्ह्यू असतात ना त्याच्यामध्ये हा इंडिकेटर लागत नाही. मोबाईलच्या ट्रेडिंग व्ह्यूवरती हे बेसिक इंडिकेटर आहेत ते लागतात. हे प्रीमियम लेवल 5 लेवल 6चे इंडिकेटर आहेत ना, हे ट्रेडिंग व्ह्यूच्या मेन सेटअपवरच लागतात. निफ्टीवरती आलो, ऑप्शन्सवरती आलो, निफ्टीवर आलो. निफ्टीच्या 29 मेच्या आपण ऑप्शन्सवरती आलो. आपल्याला असं वाटतं की निफ्टी वर जाते तर 24,750चं प्रीमियम बघू. तर 24,750चे प्रीमियम हे आता खाली जात आहेत. 24,750च्या कॉलचे प्रीमियम खाली जात आहेत, म्हणजे तो डिकेल आहे. ह्याच्यात जर का एंट्री घ्याल खिशातले पैसे जाळून बसाल. हातातले पैसे सुद्धा जातील, खिशात मात्र काय उरायचं नाही. ओके, याच्यामध्ये आहेत ना आता आपण बघू 29 मेच्या पुट 24,750च्या पुटचे प्रीमियम. ओके, पुटचे प्रीमियम मात्र वाढताना दिसत आहेत आपल्याला. हा, आणि 3 मिनिटाला काय होत आहेत हे प्रीमियम, तर 3 मिनिटाला सुद्धा हे प्रीमियम वर जाताना दिसत आहेत. परत 5 मिनिटाला काय होत आहे, तर 5 मिनिटाला हे प्रीमियम तरी सुद्धा हे वर जाण्याच्या दृष्टीनेच दिसत आहेत. आणि 15 मिनिटात काय आहे, तर 15 मिनिटामध्ये म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमला डिके होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काय ट्रेड करायचं आहे ते छोट्या टाइम फ्रेमवर करा आणि मोकळं व्हा. अशा उद्दिष्टाने आपल्याला हा इंडिकेटर सध्या दाखवतोय. ओके, आपण ही एंट्री याच्या आसपास कुठेतरी एंट्री घेतली असं समजू आणि वाट बघत बसू पुढे काय होतंय. हा चार्ट आहे, याच्यावरती आपण पैसे बनवतो कारण हा ऑप्शनच्या प्रीमियमचा चार्ट आहे. इथे प्रीमियम किती चालू आहेत, 87 चालू आहेत. आपली एंट्री कुठे आहे, आपली एंट्री ह्या 87लाच एंट्री आहे. 87ची आपली एंट्री आहे. टार्गेट 94च आहे. ओके, तिन्ही चारही टाइम फ्रेमवर बघितलं की हे साधारण 15 मिनिटाच्या आधी हा वर जाण्याच्याच मार्गाला आहे. पण खरा मोमेंटमवाला ट्रेड कुठे होतो, जेव्हा 1 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं चारही टाइम फ्रेम जेव्हा सांगतात की हे वरच जाणार आहे त्या काळात उत्तम ट्रेड होतो. पण या ट्रेडला कन्फर्मेशन कुठून घ्यायची, हे ट्रेड कशावरचे आहेत, निफ्टीच्या कॉलपुटवरचे आहेत. त्यामुळे निफ्टीची दिशा काय आहे ही पहिली कन्फर्मेशन घ्यायची, मग पुढची कन्फर्मेशन त्याच्या प्रीमियमवर घ्यायची. हे आहे ना, हे त्याच्या प्रीमियमची कन्फर्मेशन. हा प्रीमियम वर जात नाहीये पण 15 मिनिटाची कॅन्डल वर जाण्याविषयी पॉझिटिव्ह नाहीये. त्याचा प्रेशर हा कधीपर्यंत बिअर करणार आहे, ह्याला त्रास होतोय वर जाण्यामध्ये. बरोबर, हा परत खाली येतोय परत वर जातोय. त्यामुळे असे ट्रेड ह्यांना कन्फर्म ट्रेड न म्हणता ह्या ट्रेडमध्ये हात घालू नये. आपल्याला एका तासामध्ये 10 ते 15 ट्रेड बनतात, पैकी कन्फर्म ट्रेड 3 ते 4 बनतात. ह्या 4 पैकी एखादा ट्रेड घ्यायचा आहे. असेच 10-15 पॉईंट काढायचे. 10-15 पॉईंट म्हणतोय, उगीच मी म्हणत नाही की 150 पॉईंट काढा, 100 पॉईंट काढा. उगीच आभाळ चिरण्यामध्ये काही अर्थ नाहीये. असे 10-15 पॉईंट 2-3 वेळा काढा ना.
3 वेळा जरी 15 तरी 45 पॉईंट होतात. 45 पॉईंट म्हटले तरी ना, नाही म्हटले तरी 3,000 रुपये सहज होतात. सहज सगळं करून, म्हणजे टॅक्सेस वगैरे देऊन सुद्धा 3,000 रुपये तुम्हाला सहज उरतील. त्यामुळे ही सिद्ध पद्धत आहे ट्रेडिंग करण्याची, उत्तम पैसे कमवण्याची आणि कॅपिटल वाचवण्याची. मी तुम्हाला आत्ता दुपारच्या काळातल्या साईडवेज म्हणजे जास्त मोमेंटम नसलेल्या मार्केटमध्ये या इंडिकेटरची टेस्टिंग करून दाखवतोय. सकाळच्या मोमेंटममध्ये हा इंडिकेटर जबरदस्त काम करतो. याचे स्क्रीनशॉट तुम्ही दिवसा 8 रोजच बघत असाल. तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपने येत असतील, नाही तर तुम्हाला टेलिग्रामवरती मिळत असेल, किंवा तुम्ही लाईव्हला बघत असाल, इंस्टाग्रामवर बघत असाल, कुठे ना कुठे बघतच असाल. त्यामुळे ना हे मी तुम्हाला दाखवतोय नेमकं चाललंय काय. बघा ना, ह्याला जायचंय तर वरती, पण जात मात्र नाहीये, कारण याचा जो मोठा टाइम फ्रेम आहे ना, हा याच्या बरोबर नाहीये. मोठा टाइम फ्रेम हा डिकेला आहे, खाली जाणार आहे. ह्या पुटचे प्रीमियम खाली जाणारे 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती आहेत, त्यामुळे वर जात नाहीये. याला दिशा, ती मदत, त्या गोष्टी मिळतच नाही, तर हा विचार जाणार कुठून. तरी सुद्धा तुम्ही उगीच बळबळ एखादा ट्रेड ओढून ताणून घेतला, ओढून ताणून जर का ट्रेड घेत असाल, तर तुम्हाला ना प्रॉफिट ना लॉस, हार्डली ब्रोकरेज तुमच्या अंगावर पडेल, बाकी तुम्हाला काही पडणार नाहीये. हे याची एंट्री प्राइस, याच्या आसपास घुटमळलेले याचे हे प्रीमियम. कारण याची मेन पेरेंट निफ्टी आहे ना, तीच जर का मोमेंटम दाखवत नसेल, तर बिचारा हा किती वर जाणार आहे. बघा, ही आहे निफ्टी. निफ्टी 1 मिनिटाला खाली जाईल असाच आपला इंडिकेटर सांगतोय. ओके, 3 मिनिटाला कुठे जाईल, तर 3 मिनिटाला ती वर जाईल म्हणून सांगते. 5 मिनिटाला कुठे जाईल, तर 5 मिनिटाला निफ्टी खाली येईल. 15 मिनिटाला कुठे जाईल, तर 15 मिनिटाला निफ्टी वर जाईल. म्हणजे एक वाक्यता कोणात नाहीये, हा वर हा खाली हा वर, काही सांगतायत. त्यामुळे अशा काळामध्ये ट्रेडिंग करू नये. हा पैसे घालवायचा धंदा आहे, कमवायचा धंदा नाहीये. हा इंडिकेटर कुठला आहे, हा वेल जीकेचा स्कॅल्पिंग ट्रेंड झोन 1 इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर आहे. आणि कसं असतं, हा इंडिकेटर निफ्टी, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि इंट्राडेतल्या बऱ्यापैकी सगळ्या सेगमेंटला लागतो. MCXला हा नाही जास्त काम करत. याच्यानंतर एक इंडिकेटर आहे, हाच जो काम करतो फॉरेक्सवरती. फॉरेक्सवर कसा काम करतो थोडक्यात तुम्हाला दाखवतो. फॉरेक्सच्या गोष्टी इथे मी गेलो, XAUSD गोल्ड लावला मी इथे. हाय टार्गेटच्या वरच चाललाय, टार्गेटलाच हिट करायला चाललाय. ओके, 15 मिनिटामध्ये हा वर चाललाय टार्गेटला हिट करायला. 5 मिनिटामध्ये याने टार्गेट हिट केलाय, हा वरच चाललाय, दिशाची वरची आहे. 3 मिनिटामध्ये सुद्धा हा वरचेच टार्गेट दाखवतोय. 1 मिनिटामध्ये नाही, 1 मिनिटामध्ये मात्र ह्याच्या दिशा खालच्या SL हिट करेल, कारण 15 मिनिटाची मोठी टाइम फ्रेम ह्याला वर जाण्याविषयी दाखवते. त्यामुळे अशा वेळेला साधारण ट्रेड घेऊ नये. अशा वेळेला ट्रेड घेत असाल तर तुमचा लॉस होण्याचे चिन्ह जास्त असतात. ओके, हे असं आपण ॲनालिसिस करू शकतो. हे काय आहे, हे फॉरेक्स आहे बरं का. फॉरेक्स XAUSD म्हणजे गोल्ड आहे. गोल्ड इन द टर्म्स ऑफ $. हे आहे. याच्यावरती बघा, एंट्री 3321.750 दाखवली आहे, टार्गेट 3322 दाखवले. एंट्रीच्या आसपास एंट्री, टार्गेटच्या आसपास टार्गेट. वरचं टार्गेट का, कारण मोठा टाइम फ्रेम ते टार्गेट दाखवतात वरती जाणारे म्हणून. अदरवाईज वरचं टार्गेटचं काय अर्थ उरत नाही. डायरेक्शन आपण डिसाईड करायची, लेवल हा डिसाईड करेल. आपण कसं डिसाईड करणार, याच्या अनुषंगाने 1 मिनिट काय म्हणतोय, 3 मिनिट काय म्हणतोय, 5 मिनिट काय म्हणतोय आणि 15 मिनिटं काय म्हणतायत, असं याचं टार्गेट डिसाईड होतं. बाकी काय, फक्त बघायचाच खेळ आहे, कसं काय 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 चाललंय. ॲक्च्युली इथे लोक म्हणतात साईडवेज आहे, म्हणजे इथे बऱ्याच कॅन्डल टाकल्या, ह्याच्यानंतर ब्रेकआउट होणार, ब्रेकआउट झाला परत साईडवेज गेलं, असं काहीतरी. आपलेच नियम लावण्याच्या नादाला लागू नका. या टार्गेट 1 हिट होते डोळ्यासमोरच. हे लाईव्ह चाललंय बरं का, रेकॉर्डेड नाहीये. तुम्ही आता टाइम बघू शकता, 14:46:55 आज चालूच आहे. आज तारीख किती, 28 तारीख ना, आज 28 मे. स्वतः चेक करा हा चार्ट स्क्रिप्टेड आहे का, हा म्हणजे काय चाललंय ते. हे रिअल मार्केटमध्येच चालू आहे. स्वतःच्या डोळ्याने बघाय काय चाललंय. बघा हिट होतोय की नाही. असेच जर का छोटे छोटे ट्रेड जर का मारत गेलात, छोटे छोटे ट्रेड करत गेलात ना, थेंबे थेंबे तळस असतं. श्रीमंत होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे हळू हळू हळू. अचानक पटकन माणूस जातो, यशस्वी होतो, टिकत मात्र नाही. त्यामुळे यशाचा मार्ग हा हळूहळूच आहे. घ्या, टार्गेट हिट करून मोकळा व्हायला आपलं एक काम होईल. हा आहे वेल जीकेचा स्कॅल्पिंग ट्रेंड झोन इंडिकेटर. हा बघा इथे झोन दाखवला ना, हा वर जाण्याचा बाईंग झोन, हा इकडचा सेलिंग झोन. मग इथे तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेमवरती झोन चेक करायचे. बाकी काय चाललंय बघा, याचं जायचं याला वरती आहे 3 मिनिटावरती, पण अजून इथेच घुटमळतोय. 5 मिनिटावर काय चाललंय, तर 5 मिनिटाला याला ओके 5 मिनिटाला याने याचं टार्गेट हिट करून तो खूप वर निघून गेलाय. 15 मिनिटाला काय, तर 15 मिनिटाला हा वर चाललाच आहे. 15 मिनिटाला याला वर जायचंच आहे.
म्हणजे 15 मिनिट वर जायचं म्हणतोय, 5 मिनिट वर जायचं म्हणतोय, 3 मिनिट पण वर जायचं म्हणतोय, तर 1 मिनिटाने वर जावं ही आमची अपेक्षा, बस, बाकी काही नाही. हा 1 मिनिटाचा चार्ट आहे. हा आता वर जाईल या उद्दिष्टाने आपण ट्रेड घेऊ शकतो. 3322.095 हा एंट्री आहे आणि ह्याचा टार्गेट आहे. प्रत्येक टाइम फ्रेमचा टार्गेट वेगळा आहे, प्रत्येक टाइम फ्रेमची एंट्री वेगळी आहे, प्रत्येक टाइम फ्रेमचा SL वेगळा आहे. ओके, SL ट्रेल जर का करायचं असेल तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तम संधी आहे. SL ट्रेलिंग हे खरं ट्रेडिंग असतं, बाकीच्या ट्रेडिंगला खरं ट्रेडिंग म्हणता येत नाही. बघा, तुम्ही समजा याचा इथे SL लावलाय, हा 33.20ला टार्गेट ओपन ठेवलाय, टार्गेट लावलं नाहीये, आणि ते जर का तुम्ही ट्रेल करता, इथे आणला, थोड्या वेळाने इथे आणला, थोड्या वेळाने परत खाली आणला, खाली येतोय म्हणून, असं जर का तुम्ही SL ट्रेल करताय, वर खाली इकडे तिकडे, अरे खाली आला, जरा SL खाली धरतो, वर तर तो जाणारच आहे, असं जर का उद्दिष्टाने SL ट्रेलिंग करताय तर शुअर शॉट प्रॉफिट तुमच्या हातामध्ये राहतो. अदरवाईज प्रॉफिट हातात राहत नाही, प्रॉफिट निघून जातो, सटकून जातो, किंवा मोठी रॅली ग्रॅब करता येत नाही. बघू याचं काय होतंय, वर जातोय, खाली जातोय. बघा, ह्याचं लगेच एंट्री बदलली की आता खाली जाणार आहे 1 मिनिटावरती. म्हणजे काय होतं, कॅपिटल जळत नाही, प्रॉफिट शिल्लक राहतं पदरामध्ये, खिशामध्ये. हीच गोष्ट आहे, दॅट्स इट, बाकी काही नाही या मार्केटमध्ये.